इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. जिल्हा परिषदेमध्ये पेसा संवर्गातील शिक्षक भरती प्रक्रिया मागील काही दिवसांपासून रखडल्यामुळे पात्र उमेदवारांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. भरती प्रक्रियेत होत असलेल्या विलंबामागे मंत्र्यांचा दबाव असल्याची चर्चा उमेदवारांमध्ये जोर धरते असून यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम आणि असंतोष वाढतो आहे. माहितीनुसार 9 मार्च रोजी पेसा पात्र उमेदवारांनी नाशिक जिल्हा परिषद येथे जाऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान भरती प्रक्रियेबाबत विचारणा केली असता मंत्र्यांचा दबाव असल्यामुळे भरती प्रक्रियेत विलंब होत असल्याचं सांगण्यात आल्याचा दावा उमेदवारांकडून करण्यात येतोय. या विधानामुळे उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झालेला आहे. पेसा भरती प्रक्रिया लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा ठेवून अनेक पात्र उमेदवार गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा करत आहेत. मात्र अद्यापही समुपदेशन आणि नियुक्ती प्रक्रिया पुढे सरकत नसल्याने उमेदवारांमध्ये असंतोष वाढतो आहे. शासनाने दिलेल्या आश्वासनानंतर भरती प्रक्रिया रखडत असल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात येतो आहे. दरम्यान पात्र उमेदवारांनी भरती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा अशी मागणी प्रशासनाकडे केली जाते आहे. जर लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू झाली नाही तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा उमेदवारांनी दिला आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर पेसा पात्र उमेदवार सोमवार दिनांक 16 मार्च पासून नाशिक जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.